इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक विशेष महत्त्वाची बाब, मी ठाणे महानगरपालिकेवर सेवेमध्ये कार्यकारी अभियंतापदावर 32 वर्ष सेवा केली आणि हे सेवा कार्यकालीन विविध चॅलेंजिंग विभागामध्ये काम केलं, प्रामाणिक काम केलं. कायद्याचं अभ्यास करून, शासन नियमावलीचा अभ्यास करून, जो कायदा आणि शासन नियमावलीनुसार अभ्यास करून काम करतो तो कुठल्याही राजकीय दबावाचा बळी पडत नाही. तसा हा रवींद्र चांगो शिंदे आहे. शासन नियमावली कशा अवगत करायचं, कसं काम करायचं हे त्याने बऱ्याच ज्युनियर्स लोकांना शिकवलं आणि आजही ती ज्युनियर्स लोक रवींद्र शिंदेने केलेल्या कार्यकालानुसार काम करत आहेत आणि करत आहेत. तर मुद्दा हा आहे की INDP विभाग सर्वसेवा, नाले प्रकल्प विभाग सर्वसेवा ह्या विभागाचा एकमेव करता धरता कार्यकारी अभियंता प्रकल्पीय अधिकारी रवींद्र शिंदे कार्यरत. 2002 पासून ड्रेनेज विभाग माननीय KD लाला तत्कालीन नगर अभियंता हे माझ्या कॉलेजचे VGD यायचे आणि त्यांना माझ्या कामाचा अंदाज आला आणि त्यांनी मला एकदा बोलवलं दालनामध्ये आणि माझी संपूर्ण माहिती घेतली. शिंदेजी आप भी VGD आहे का हो? हाँ म्हटलं साहेब VGD यायचं आहे. साहेब VGD यायचे साहब, मैं 10 साल, तुम मेरे आगे हो, 10 साल मैं पीछे हो. आप बड़े हो इसलिए आप सिटी इंजिनियर बन गए हो. PHE ठाणे महानगरपालिकेमध्ये एक पद होतं, पाणी खात्यामध्ये एक पद होतं PHP ॲज कम्पेअर टू डेप्युटी सिटी इंजिनियर. PHE ठाणे महानगरपालिकेमध्ये PHE म्हणजे पाणी खात्यातलं एक PHE प्रकल्पीय पद होतं. हे पद म्हणजे ॲज कम्पेअर टू अतिरिक्त नगर अभियंता, परंतु हे पद अतिरिक्त नाही, उपनगर अभियंता, परंतु हे ॲज कम्पेअर टू उपनगर अभियंता. आता ठाणे महानगरपालिकेने अतिरिक्त नगर अभियंता ही पद कार्यान्वित केलेलं आहे. या पदाचं पद फक्त अर्जुन आर्येला भ्रष्टाचाराने दिलं गेलं, परंतु अद्याप ते पद रिक्त आहे, कोणाला दिले गेले नाही. पण सांगायचा मुद्द्याचा भाग आहे म्हणजे PHE झालं. नंतर लालासाहेबांनी स्वतःला नगर अभियंतापदी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने, जे लोकप्रतिनिधी 125 ते 30-35 होते त्या कार्यकालात, आणि विनया भाट या स्थायी समितीच्या अध्यक्ष होत्या त्या काही 2002मध्ये स्थायी समितीच्या अध्यक्ष होत्या विना भाट या, आणि KD लाला हे विना भाट यांचे नातेवाईक म्हणजे बंधू होत आणि बंधू असल्याने मला समजलं बंधू होत. त्यामुळे 2002मध्ये माझे अचानक रस्ते रुंदीकरण मध्ये असताना बांधकाम विभागामध्ये बदली टू ड्रेनेज विभागात केली आणि त्यामुळे मी थोडा नाराज होतो आणि त्यामुळे मी स्ट्रेट वे मला माहीत पडल्यानंतर विना भाट यांकडे गेलो, स्थायी समिती सभापती. अरे शिंदे जी आप कैसे हो, पिताजी कैसे है, शिंदे जी आप कैसे हो, आपके पिताजी कैसे है. आणि वडिलांच्या जुन्या आठवणी त्यांनी सांगितलं. वडील म्हणजे एक नामचीन व्यक्ती, जेव्हा काम करण्याचे चांगो शिंदे हयातीत असताना नामचीन व्यक्ती त्या काही होती. वडील वाढले डिसेंबर 2012ला. तर विना भाट यांनी मला आदराने बसवलं. मी जरी त्या काही सरकारी अधिकारी जरी असलो, परंतु हे काम करताना मला मान का मिळायचं तर वडिलांमुळे मिळायचं. अधिकाऱ्यांना तुच्छ भावनेने लोकप्रतिनिधी वागवतात हे तुम्हाला माहिती आहे, परंतु रवींद्र शिंदे हा एकमेव माणूस आहे की सर्वात मानाचं स्थान जे मिळायचं ते रवींद्र शिंदेला का मिळायचं ते त्यांचे वडील जेव्हा काम करते समाजसेवक ही प्रतिमा होती स्वच्छ, त्यामुळे लोक मान सन्मान द्यायची. सांगायचं इतिहास म्हणजे मी हा जो कोरम मॉल जवळ आहे फिरतोय, तर INDP विभागाचा मी सर्वसेवा असताना या कोरम मॉल जवळून येणारा नाला म्हणजे हा कोरम मॉल नाला आहे तो इंदिरानगर, सावरकर नगर, आई माता, तो रुनवाल प्लाझा
तो आई माता मंदिर, तो रामचंद्र नगर झोपडपट्टी, तो कोरम मॉल ठिकाणी हायवे खालून तो सरळ कोलबाड खोपट मार्गे एस टी मार्गे राबोडी जेल नाल्याला मिळतो. तर सांगायचा मुद्दा आहे, हाच नाला कोरम मॉलच्या बांधण्यासाठी डायव्हर्जन केला गेला आणि हे डायव्हर्जन परवानगी घेऊन हा नाला त्याच्यावरती स्लॅब घातला गेला, याचंच कोर्ट केस, या नाल्याची कोर्ट केस मी विभागात काम करत असताना आली. निर्णय झाला की तोडा, पण अद्यापही तोडलेलं नाही. म्हणजे भ्रष्टाचार किती बोकाळलेला आहे. कारण आशीर्वाद एकनाथ शिंदेचे आहेत, लोकप्रतिनिधी. हा याच्या खालचा जो नाला आहे, जो तुमचं पाणी झोपडपट्टीमध्ये जातं. आता मी बऱ्याच वेळेस लक्ष देत नाही, पण आता हे लक्ष देण्याचं कारण म्हणजे हे लोक मोठे मोठे मॉलवाले हे असे गिळंकृत करतात जागा, रस्ते. याचं कुठेतरी पिक्चरमध्ये आलं पाहिजे. आणि कोर्टाने निवाडा दिलेला आहे की हे तोडा, पण हे अजून तोडलं जात नाही आहे. त्यामुळे हे मी डायरेक्ट लाईव्ह आपल्याशी बोलतो आहे, तर तत्काळ ही कारवाई होणं अपेक्षित आहे. तेव्हा इंडिया इन लिमिटेड मी अचानक आलो, मला अचानक आठवण झाली. मी पिक्चर बघायला आलो होतो, पुन्हा शिवाजीराजे भोसले, पण शिवाजीराजे भोसले काही उशीर झाला, तिकीट काही मिळाली नाही. त्यामुळे मला त्या नाल्याच्या चेंबरवर उभं राहिलो, तर दिसलं चेंबर. अरे, न्यायप्रविष्ट प्रकरण निर्णय झालेला आहे गेल्या वर्षी 2024मध्ये. माननीय आयुक्तांना कोर्टाची ऑर्डर्स आलेली आहे की कोरम मॉल हा नाला हे परवानग्या रद्द करून तो तात्काळ पूर्ववत करा. तो अद्याप का केला जात नाही, एवढंच सांगायचं. धन्यवाद. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपल्याला ही माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचावी आणि आपण कसे उद्योगधंदा विकासकांना गोष्टी खुल्या करून देतो आणि नागरिक मात्र रस्त्यावर येतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. संविधान जिंदा है, संविधान जिंदा रहेगा जब तक सूरज चांद रहेगा. डॉक्टर बाबा साहब तुम्हारा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा. डॉक्टर बाबा साहब तुम्हारा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा. संविधान जिंदा रहेगा. धन्यवाद.